जरा गार करून दे. खायला सांगितलंय आज का तू? ताईसाहेब बरकत न बघा काय आणलंय. बरकत, काय रे हे काय आणलंयस? ते घंटे आहे ना. ते दिसतंय आमासने बी, पण कुणाच्या गळ्यात बांधाय आणलीस ते विचारायलोय. गळ्यात बांधाय नाही आणली, ते घरात अडकवायचे. काय म्हणजे आता तुझी वहिनी या वाड्यात शाळा सुरू करणार आहे काय? शाळा न वाड्यात न गं ताईसाहेब. शाळा नाही हो, ते रानाला हाक मारायला सोपं जावं म्हणून आणले ही घंटी. म्हणजे रानाला जर काय पाहिजे असेल तर राणा ही घंटी वाजवणार. मग वहिनीसनी कळणार राणा हाक मारतोय ते, म्हणून आणले घंटी. ऐकावं ते समजा नवलच आहे. अजून काय काय घडणार आहे या घरात कुणास ठाऊक. वहिनी कुठे आहेत? आम्ही काय नोंदवही घेऊन बसलोय काय? कोण कुठं जातंय ते नोंदवून घ्या. मी बघतो. आज आज आव ताईसाहेब, तुम्हासनी मास्तरनीचा काय डाव कळला काय? डाव? आपण घंटी कुठे वाजवतो? कुठं? अहो देवळात. देवाला आपलं गारणं पोचावं म्हणून घंटी वाजवतो का नाही? मास्तरनी स्वतःला देव समजायला लय भारी डाव खेळाले बघा. मग आपण उधळू की? कसं? लय भारी आयडिया आल्या बघ डोसक्यात. कसली? घंटी बांधून होऊ दे बघ. लई म्हणजे लई मज्जा येणार आहे बघ चंदे. वहिनी घंटी आणली. आता आणि घंटी कशाला? त्याचं काय, मला आवाज देताना तुम्हाला त्रास होतो ना, म्हणून मग मीच हा उपाय शोधून काढला. आता ही घंटी आपण इथे कुठेतरी बांधूयात आणि त्याची दोरी तुमच्या हातात असेल. मग जेव्हा केव्हा मी इथे नसेन आणि तुम्हाला काही हवं असेल ना, तेव्हा तुम्ही फक्त ही घंटी वाजवायची. अशी? हा, पण तुम्ही हो म्हणत असाल तरच. राणा कशाला नाही म्हणतोय? वय म्हण रे तू, म्हण. चालेल ना तुम्हाला? ते नाही राणा, अरे पीक कापणीला आले बघ, काय करायचं? अरे टायमावर कापणी नाही केली तर जळून जाईल सगळं. बरकतजी, हे आत्ताच दवाखान्यातून आलेत ना, मग कामाचं बोलू नका काही आता. नाही, बरोबर म्हणतोय त्यो. अहो बरोबर टायमाला पिकाची कापणी केली नाही तर पीक वाया जायचं आणि 6 महिन्याची मेहनत बी वाया जायची. हो, पण तुम्हीच जायला पाहिजे असं काही नाही. मीच केली असती, पण एकट्यानं होणार नाही ना. आणि आता ह्या टायमाला माणसं मिळणं बी मुश्किल आहे बघा. राणा असता म्हणजे त्यानं 4 माणसं पुढे घालून आणली असती. हो, पण आता ह्यांना येणं शक्य नाहीये. पण मी आहे ना, मी येते हवं तर. तुम्ही काय करणार जाऊन? तुम्हाला नाही जमणार ते बघूया आपण नंतर. आता तुम्ही शेतीचं कुठलंही टेन्शन घ्यायचं नाही. एकदा का तुमचा पाय बरा झाला ना की मग कसली अडचणच नाहीये. बरकत भाऊजी, आपण उद्या बघूया काय करायचं ते. चालतंय. बरं वहिनी, घंटी बांधूया का आत्ताच? नको, मी नंतर बांधते. चालतंय. बरं मी निघू? जाऊन धारा काढायच्यात ना. राणा काळजी घे.
लवकर बरा हो काय. येतो बाई. इकडं समजेना म्हणतात लवकर बरावं लवकर बरावं. कधी बरा होणार ते कोण सांगतच नाही. आता कुस्ती खेळता येणार नाही का शेतात काम करता येणार नाही. अहो असंच काही नाही. पायावर जोर पडणार नाही याची काळजी घेतली ना की झालं. मग तुम्ही परत शेतात जाऊ शकता. पण फक्त पहिल्यासारखी अवघड कामं करायची नाही तेवढंच. अहो मी नाही करणार तर मग कोण करणार. अहो मी आहे ना. तुम्ही काही काळजी करू नका. मी सगळं करीन. तुमच्या सगळ्या जबाबदाऱ्या आजपासून माझ्या. चालेल ना तुम्हाला. काय सडा रांगोळी का? अंजली हा गडबडीत आहेस? हो. आता ही सगळी कामं संपून आज मला शेतातही जायचंय. परत घरची कामं आहेत, पेपर तपासायचे, यांची काळजी आहे. खूप घाई होती आज माझी. म्हणजे तुझ्यावर कामाचा लई बोजा पडतोय. हो ना. मला तर कळतच नाहीये कसं आणि काय काय करायचं ते. नाही म्हणजे तसं प्रेशर नाही. नेहमीचीच कामं आहेत माझी सगळी. आम्हाला कळतंय लय कामं वाढली तुझी. अगं एवढं कामाच्या आरी जायचं नाही. नाही 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 बाप, खरंच माझी नेहमीचीच कामं आहेत सगळी. थोडीशी वाढली आहे तेवढंच. आम्हाला कळतंय तुझी लय कामं वाढलेत. आपण एकट्याने कशाला करायचं एवढं समज? हा गोदक्का राधा यांना घे ना मदतीला. आणि धाकट्या सुनबाईंना लाव का आम्हाला? का आम्ही सांगू? नाही नाही हाव खरंच आबा. तुम्ही काही काळजी करू नका. मी सांभाळीन व्यवस्थित. ही घंटा कसली वाजली? त्याचं काय आबा, मी बरेचदा खाली काम करत असते ना, मग यांनी हाक मारली की मला ऐकूच येत. हा म्हणून मग आता आम्ही आमच्या खोलीत एक घंटा लावली. म्हणजे जर यांना काही हवं असेल, काही विचारायचं असेल ना, तर मग हे घंटा वाजवणार. अरे वा, चांगली आयडिया काढली. मी आले. हा, बघ काय पाहिजे हो. त्याला. हा बोला, काय हवंय आमच्या ते मोबाईल चार्जिंगला लावता काय? हो द्या. जरा पाणी देता काय? अहो हे काय तुमच्या जवळच तर आहे. आता काय तुमच्या हातनं घेतल्यावर पिऊ वाटते. देते. अजून काही? काय नाही, जाऊ मग मी. खाली काम आहेत खूप. बसा की जरा ये. अहो एकट्याला लई कटा येतो. मी एक काम करते. मी आधी खाली जाते, सगळी कामं आवरते आणि मग वर येते. मग आपण थोडा वेळ गप्पा मार. चालेल? चालेल का? बोला ना काहीतरी. चालते, जावा. मी ही अशी गेले आणि अशी आले.
आल्यावर आपण गप्पा मारूयात. हा हा, पण जास्त वेळ नाही मारता येणार. परत मला कामांना गेलं पाहिजे, बरोबर ना? आलेच. काय काय नाही, तुम्हाला बघावं वाटले. आता काय मला कर्मना झाले बघा. हे असं नाही करायचंय. बरं, 1 मिनिट थांब. मी आलेच. आता काय हे बघा, हे असं अजिबात करायचं नाही. मला काम आहेत की नाही खूप. तुम्ही हे पुस्तक वाचा, मी आलेच. कोण आहे रे? चंदे, ए चंदे, काय झालं? चंदे, आव काय झालं? आल्यास वय? अगं कोण घंटी बडवायलाय ग चंदे? आता सकाळ सकाळी आमची झोप बी मोडणार काय? तेच तर, अव सकाळपासून आवाज ऐकून ऐकून माझं पिकळा निटले ती. अगं पण कोण घंटी वाजवायलंय? अव विसरला सकाळी ताईसाहेब. अव काल त्यो बरकत नाही का घंटी घेऊन आलता घरला, तेव्हा त्या मास्तरनीनं त्या रानादाच्या खोलीत बांधल्या. रानादाला काय पाहिजे असेल की घंटी वाजवायची म्हणून असं ठरले. अरे देवा. अगं पण त्यांचं काय बी ठरू दे ग, आमच्या झोपेचं खोबरं कशा पायी? अहो ताईसाहेब, त्या रानादाला एका जागेवर बसून बसून लई कटा आलास म्हणून वाजवत असेल. स्वतः बसलाय पाय मोडून आणि इथं आमच्या डोसक्याला ताप. पर ताईसाहेब, या समध्यामध्ये का नाही रानादाची काय बी चूक नाही. त्या मास्तरणीचा डाव आहे. तिला का नाही देव बनायची लई हौस आली. नाही, त्या मास्तरडीला तर का नाही खूळच लागलंय बघ. तिचं खूळ आता तिच्या चांगलं टांगतो का नाही बघ तू. कसं? तू बघ म्हणलंय ना व. अरे गा बसाव. तू जा जा बरं, झोपू दे जरा आवाज. हा, आता कसं खाल्लंस नीट? वहिनी, भाऊजी आलात तुम्ही? राणा कैसा आहे? आता हळूहळू मूड चांगला होतोय त्यांचा. वा, आला ना, माझं ऐकलं बघा. बर, साहेबरावला मी घेऊन जातो. तुम्ही आवरून येताय ना शेतात? हो, मी येते. फक्त घरातली काही कामं राहिली आहेत तेवढी आवरते, यांना जेवण देते आणि मग येते. कुछ भी जल्दी नाही. तुम्ही तुमचं सगळं आवरून या, तोपर्यंत मी पुढचं आवरतो सगळं. जाऊ चालेल. हा. अरे वा, घंटीचा उपयोग चांगला व्हायला वाटतं. हो, खरंच खूप सोपं झालं या घंटीमुळे. वहिनी, राणाला बहुतेक काहीतरी पाहिजे असेल. तुम्ही जावा, मी साहेबरावला घेऊन जातो. आवरून या तुम्ही. हो, मी आले. साहेबराव, चल. हा बोला, काय हवंय? काय नकोय, मग का बोलवलं? मला लई कटा येतोय हो. एका जागेला बसून आंबलोय मी. बरं, आपण एक काम करूयात. संध्याकाळी थोडा वेळ आपण बाल्कनीत बसूया, म्हणजे तुम्हाला जरा बरं वाटेल. पण आताच काय? अहो, हे पुस्तक वाचा ना, खरंच चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत. घ्या. नाही नको, हे पुस्तक वाचायचं मूड नाही. अहो आपण एक काम करूया काय, ते आताच बाल्कनीत जाऊया काय, जरा बाहेर बघितल्यावर बरं वाटेल हो. अहो नाही, मला खरंच खूप काम आहे.
आणि आज शेतावरही जायचंय, लक्षात आहे ना तुमच्या? अहो, आजचाच दिवस आहे. मग मी आले ना की आपण बाल्कनीत बसू, खूप गप्पा मारे, तोवर हे पुस्तक वाचा. घ्या. जाऊ मी? आले. काय हो राणा भाऊजी, ही कसली घंटी बांधली आता? अहो वहिनी ते काय आहे? हाक मारल्यावर खाली आवाज जात नाही ना व. आणि अंजलीबाई किचन मध्ये असल्यावर ते आवाज पोचत नाही तिकडे. या घंटीचा आवाज पोचतोय तिकडे. वय की वय, आम्हासनी तर का नाही लई वाईट वाटायलंय बघा जाऊबाईंचं. एक तर घरातली एवढी समधी कामं करतायत त्यात आता तुमचा आजारपण बी त्यांच्याच माग लागलंय. कामानं जीव जात असेल हो राणा भाऊजी त्यांचा. नाही, आणि आता तुम्हासनी हलता बी येत नाही म्हणल्यावर समधी जिम्मेदारी तुमची त्यांच्यावरच पडल्या की. वय लई काम पडलेत त्यांच्या अंगावर. नाही पण खरं सांगू काय राणा भाऊजी, हे असं घंटी बिंटी बांधल्या का नाही ते काय आम्हासनी अजिबात पटलेलं नाही बघा. अहो नाही म्हणजे घरात लई कामं असतात, हे जरी किती बी खरं असलं का नाही तरी बी त्यांनी तुमच्याकडे जरा ज्यादा ध्यान द्यायला पाहिजे. घंटीची गरजच नाही पडली पाहिजे राणा भाऊजी. हं, तुम्हासनी एवढ्या तेवढ्यासाठी जाऊबाईसनी हाक मारायला लागत्या, हे अख्ख्या गावाला कळालं हे घंटीचा आवाज ऐकून. राणा भाऊजी, तुम्ही स्वावलंबी होणार हे समध्यासनी माहिती होतं बघा, पण आता तुम्ही जाऊबाईंवर किती अवलंबून आहे हे सप्पई कळतंय बघा ह्यो घंटीचा आवाज ऐकून. आमासनी तर काय हे पटलेलं नाही हा राणा भाऊजी अजिबात. अहो घरातली किती बी कामं असू दे, किती बी, तुम्ही पाहिजे तर आमासनी सांगा, आम्ही करतो की. पण आमचं राणा भाऊजी एवढ्या तेवढ्या कारणासाठी कुणावर तरी अवलंबून आहे, हे अख्ख्या जगाला का कळावं? आपल्या पांगळेपणाची जाणीव अशी समध्यासनी करून देणं बरोबर आहे काय राणा भाऊजी? पटत आमसनी? हे बघा राणा भाऊजी, तुम्हासनी का नाही काही बी लागलं तर तुम्ही आम्हासनी सांगत जावा. अरे असं घंटी बिंटी वाजवू नका बाई. घंटीचा आवाज ऐकला की आमच्या काळजात असं चर्रब होते, जीव तिळतुळ तुटतोय आमचा. घंटी नका वाजवू बाई. राणा भाऊजी, खरंच तुम्हासनी काही बी लागलं तर आम्हासनी हाक द्या. हा, तेवढं घंटी वाजवू नका. चला येऊ काय? काय अवस्था झाली आमच्या राणा